काय झालं? हा? रागिणी तू इथे बस, इथे बस. रागिणी, रागिणी आम्हाला सोडून कुठेही जाऊ नकोस. आम्हाला सोडून कुठेही जाऊ नकोस. इथेच थांब. तू इथेच. नील, इथेच थांब. नील, मी तुला सोडून कुठे जात नाहीये. मी कधीच जाणार नाही तुला सोडून. हा? झोप तू. झोप. मी इथेच आहे. हा? बस. इथेच बस. जाऊ नकोस. जाऊ नकोस. जाऊ नकोस. जाऊ नकोस. गुरे, आम्ही तुला आमच्या तिकडाचं बघायला सांगितलं होतं ना. मी तशा इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत. लवकरच तुझ्या तिकडच्या कन्फर्मेशनचा मेल येईल आपल्याला. ग्रेट. फक्त लवकरात लवकर झालं तर बरं, कारण आता आमचं भारतात जाणं खूप अर्जंट आहे. डोंट वरी विक्रम, तुझ्या तिकडची व्यवस्था होईल. ग्रेट, थँक्स. तर विक्रम, मला वाटतं तू आणखी काही दिवस लंडनमध्ये राहायला होतास. त्या सिम्पसन्स बरोबर अजून काही डील फायनल व्हायचे. केरळला मी काय उत्तर देणार. डोंट वरी, आम्ही लवकर परत येतोय. फक्त आता मला भारतात जाऊन काही महत्त्वाची कामं संपवणं फार आवश्यक आहे. विक्रम, एक विचारू? प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. नाही, गो ॲट, बोल. तू लग्नासाठी परत चाललायस ना? लवकरच तुझं लग्न होणार आहे ना? गेटिंग मॅरिड ऑल? आय बिंग पर्सनल. Not at all. लग्न होणार नाही. होणार होतं. व्हॉट? यू मीन पोस्टपोन? कॅन्सल. त्याच लग्नाचे काही हिशोब सत्य करायचे म्हणून समजतं असं. त्या तिकडांचं फक्त लवकरात लवकर बघ. या शुअर. नमस्कार राजे. तुम्ही मला बोलावलं होतं? का? काही काम असल्याखेरीज आम्ही तुम्हाला बोलवू शकत नाही? नाही नाही, तसं नाही. सर्जेराव, तुम्ही कधीपासून आणि किती ओळखता आम्हाला? काय राजे, अहो मला समजायला लागल्यापासून राजे शिर्केंचा वाढा बघत आलोय मी. अहो, अख्खा गाव तुम्हाला ओळखतो. मग तुम्हाला कल्पना आहे ना आम्ही काय करू शकतो त्याची? तुम्ही आज असं काय बोलताय राजे? माझं काय चुकलं का? उगीच वेळ पांघरू नका सर्जेराव. राजे तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काहीच कळत नाही बघा. राजे, हा खरं बोलणार नाही. त्याचा जीव राजे मेला. राजे वाचला. राजे 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 माफ करा मला, माझी चूक झाली हो, माफ करा. सर्जेराव, खरं काय ते सांगा. आम्हाला तुमच्या तोंडून सत्य ऐकायचं. खरंच राजे, खरंच माझ्या हातून चूक झाली आहे, मला माफ करा. पुण्यांदा पण नाही होणार. सर्जेराव, अजून तुम्ही आम्हाला सांगितलं नाहीत तुमची चूक काय झाली. राजे राजे राजकीय स्वार्थासाठी तुम्ही मनी ठाकूरचा खून केला असं मी सुशीला वहिनींना सांगितलं. आणि तरी तुम्हाला वाटतं की आम्ही तुम्हाला माफ करावं? तुम्ही आम्हाला समजता काय? साधू की संत? राजे राजे माफ करा मला, परत असं नाही होणार हो. तुम्ही दिलेले पैसे घेऊन मी सुशीला वहिनींना द्यायला गेलो आणि
दारूच्या नशेत काय काय बरोबर माफ करा राजे, मला माफ करा हो. सुशिलासारखी तुमच्या पत्नीची अवस्था व्हायला वेळ लागणार. किंबहुना मला वाटतंय तशीच वेळ आली. राजे राजे असं नका करू. माझी पोरं बाहेर रस्त्यावर येतील हो राजे, माझी पोरं बाहेर रस्त्यावर येतील. माझी तुम्ही हुकूम करा, त्याचा किंमत करून टाका. नाही, जा आता तुम्ही जा. राजे, निवडणुकीनंतर तुमची इच्छा आम्ही पूर्ण करू. खरंच त्यांना अभय दिलं की त्यांची ही अवस्था मणी भाऊजींसारखी करणार आहात? आम्ही सर्जेरावांबद्दल बोलतोय हे आपल्या लक्षात आलंच असेल. त्यांनीच सुशीला वहिनींना सांगितलं होतं ना मणी भाऊजींचा खून कोणी केला ते, की उद्या त्यांच्याही बायकोची अवस्था सुशीला वहिनींसारखीच करणार आहात. त्याच्याशी तुमचं काही देणं घेणं नाही. का? आमचं काहीच नातं नाहीये तुमच्याशी, आणि जर काही देणं घेणं नाही तर मग अडचणीत आल्यावर आमची कशाला गरज पडते तुम्हाला? का आम्हाला सुशीला वहिनींची खोटं बोलायला भाग पाडलं? किती दिवस किती लोकांची तोंड गप्प करणार आहात तुम्ही? किती लोकांना अडवणार आहात? किती काळ आपले गुन्हे लपवणार आहात तुम्ही? असे करा रणवीर राजे, हे सगळं लोकांची थोडं माणुसकीनं वागा. जनमानसाला असं भयानी नाही, माणुसकीनं जिंकता येतं. म्हणजे मग लोकांनाही तुमच्या समोर नतमस्तक होताना तुमच्याबद्दल आदर वाटेल, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसेल तुम्हाला. एक मिनिट. नतमस्तक माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासाठी सुद्धा चुकावं लागतं, आणि आम्ही राजे सिद्ध आहोत. हॅलो. देशमुखांचं खैर का? हो, आपण कोण बोलताय? मी हेरंब उपासनी बोलतो, पोस्टमन काका. हा काका. मला त्याला साक्षीशी बोलायचं होतं. काका मी साक्षीच बोलतेय, बोला. साक्षी बेटा तू तेच का फोनवर? अगं राजचं काही फोन वगैरे आला का काय? नाही काका. नाही पण आला तर मला कळवायला विसरू नकोस ना बेटा. नाही त्याच्याशी बोलल्याशिवाय मी जाणारच नाही. आता निश्चय करून मी अजूनही गावाला सुद्धा गेलेलो नाही. तेव्हा तुला जर त्याचा फोन आला किंवा त्याची तुझी भेट झाली तर एवढंच लक्षात ठेव, तुझा हा म्हातारा काका तुझ्या फोनची आतुरतेनं वाट बघतो बेटा. तुम्ही काळजी करू नका. त्याचा फोन आला ना की मी लगेच तुमच्याबद्दल त्याला सांगेन. ए अजिबात सांगायचं नाही. का? का म्हणजे अगं त्याला वाईट वाटेल ना राजा. हा म्हणजे बघ, लहानपणापासून तो माझ्या अंगाखांद्यावर खेळलेला मुलगा आहे. आता समजा त्याच्या वाईट उपयोगांबद्दल मला कळलं, हे जर त्याला कळलं तर किती वाईट वाटेल त्याला. म्हणून म्हणतो, बाकी काय नाही. ठीक आहे काका, तुम्ही म्हणत असाल तर मी त्याला काहीच नाही सांगणार.
मला खात्री होती बेटा. बरं ठेव फोन. आला तर कळवायला विसरू नको राजा. नाही विसरणार. ठेवतो. देऊ अरे काका तू कधी आलास कॉलेजमधनं? थोड्या वेळापूर्वी. चहा घेतलास? नाही चल मग मी देते. नाही बस. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. देऊ आज स्टाफ रूम मध्ये बाबांबद्दल खूप चर्चा चालू होती. काय? बाबा मानसिक रुग्ण आहेत अशी. पण दादू आता पूर्ण बरे झाले. तरीही हे आपल्याला माहिती आहे देऊ. पण रणवीर राजेश शिर्केंनी ही बातमी पुन्हा पद्धतशीरपणे पसरवणं सुरू केलं. तू काहीच बोलला नाहीस. मी काय बोलणार आहे देऊ? आणि मी काहीही बोलून काय फरक पडणार आहे? कारण आता आपण लोकांसाठी फक्त चर्चेचा विषय बनून राहिलो. देऊ हे सगळं थांबवण्याचा मला तर एकच मार्ग दिसतो. कोणता? रणवीर राजेंच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये येऊन बाबा जे काही बोलले ते सगळं खरं होतं हे लोकांपर्यंत पोचायला हवं. आणि तू त्यांच्यासारखीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे लोकांपर्यंत पोचवायला हवं. नाही काका, मी असं करणार नाही. का? विक्रमादित्याला आवडणार नाही म्हणून? असं वाटतं तुला? प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय होणार आहे काका? हा वाद फक्त वाढतच जाणार. देऊ तुला खरंच कळत नाही का तुझं काय चाललंय ते? देव आजपर्यंत तुला समजून घेणं माझ्यासाठी कधीच कठीण नव्हतं, पण दिवसेंदिवस मलाही कठीण जायला लागलंय. का वागतेस तू असं? कारण मी अजून हार मानलेली नाही. हॅलो. हां हॅलो, साक्षी देशमुख आहेत का? हां बोलतेय. आपण कोण? मी इन्स्पेक्टर वागळे बोलतो. हां सर बोला ना. साक्षी, मला तुला भेटायचं आहे. एका महत्त्वाच्या विषयावर जरा तुझ्याशी बोलायचं होतं. सर सांगा ना काय? नाही, ते असं फोनवर नाही सांगता येणार. हे बघ, तुला वेळ असेल तर मी तुझ्या घरी येतो. ठीक आहे चालेल, मी घरीच आहे. ठीक आहे, मी अर्ध्या तासामध्ये तुझ्या घरी पोहोचतो. काय शोधतेस तुला रागिणी? का रे, तुला काही हवंय का? आम्हाला डिस्चार्ज हवाय. खरंच सांगतो रागिणी, आम्ही आता ठणठणीत बरे झालो, पण हे डॉक्टर डिस्चार्ज का देत नाही तेच कळत नाही. मग जाऊन डॉक्टरांनाच विचार ना, तुम्ही डिस्चार्ज का देत नाही आहात? अरे त्यांची खात्री पटल्याशिवाय ते कसा का तुला डिस्चार्ज देतील? रागिणी, डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. खरंच सांगतो, आम्ही खरंच बरे झालो. तू बस इथे, इथे बस. रागिणी, इथनं बाहेर पडल्यावर ना तुझ्या बरोबर एक नवीन आयुष्य सुरू करायचंय. तुला आठवतंय ज्या नाटकामुळे आपण भेटलो होतो ना, ते नाटक आता आम्ही नव्यानं सादर करणार. त्यातली तुझी भूमिका आता. अरे तू किती बडबड करतोयस? तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना? हां ठीक आहे. आराम कर आता थोडा वेळ.
कसला विचार करतेस रागिणी? एक विचारू मी विचार ना. अपघातातून तू वाचल्यानंतर मी तुला सोडून गेले असं तुला सांगण्यात आलं. खरं सांग, तेव्हा तुझ्या मनात माझ्याबद्दल कोणते विचार आले? भैया साहेबांच्या सांगण्यावर तुझा विश्वास बसला का रे? अशा अवस्थेत मी तुला सोडून जाईन असं खरंच तुला वाटलं? नाही रागिणी, तुला बरं वाटावं म्हणून बोलत नाही होता मी. पण एवढं मात्र नक्की, त्यावेळेस असंख्य प्रश्न आमच्या मनात होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं सापडत नव्हती. तू मला शोधायचा प्रयत्न नाही केलास? खूप प्रयत्न केला तुला शोधण्याचा, पण इतर सगळ्यांनी आमची खात्री पटवून दिली की तू परत कधीही येणार नाहीस. तेव्हा पण आता मी तुझ्या समोर आहे. एवढं सगळं घडून गेल्यावरही आज तू आमच्या समोर आहेस. खरंच सांगतो रागिणी, पुन्हा एकदा नव्यानं जगावं असं वाटतंय. पण त्यासाठी डॉक्टरांनी डिस्चार्ज देणं फार गरजेचं आहे. काय ग? काय झालं? नाही, काही नाही. साक्षी, काय झालं? आई, अगं इन्स्पेक्टर बागळे येत आहेत मला भेटायला. त्यांचं काहीतरी काम आहे. साक्षी, तू त्यांना नाही म्हणून सांगितलंस ना, मग आता पुन्हा ते तुला भेटायला काय येतं? काय, कशाला नाही म्हणून सांगितलंय साक्षीनी? तुम्ही कशाबद्दल बोलताय मला सांगाल का जरा? वहिनी, नमस्कार. नमस्कार. कसे आहात? छान आहे. साक्षी, बागळे साहेब, हां. आपण आतमध्ये बसून बोलूया का? चला. सॉरी, माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास झाला असेल तर. नाही नाही, तसं काहीच नाही. तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. हो, कसं चाललंय काम? व्यवस्थित चालू आहे. DV सरांची तब्येत काय म्हणते? ठीक आहेत त्याला, बरेच बरे. घ्या. थँक्यू. मग साक्षी, काय निर्णय घेतलास? कसला निर्णय? साक्षी, काय विचारतायत बागडे साहेब? वहिनी, तुम्हाला काही बोलली नाही काही? साक्षी, राजला पकडण्यासाठी आम्ही तिची मदत मागितली आणि असं सुद्धा तिला IPS अधिकारी बनायचं आहे ना. ही तिच्यासाठी सुवर्ण संधी आहे. स्वतःची सर्व आरोपांमधून सुटका करून घेण्याची. राजचीही त्याच्यातून निर्दोष सुटका होईल, पण त्यासाठी तिनं राजची माहिती आम्हाला द्यायला हवी. तुम्ही म्हणता ते सगळं मान्य आहे, पण यासाठी आम्ही आमच्या मुलीचा जीव धोक्यात का घालायचा? यात तिचा सुद्धा फायदा आहेच की. साक्षीचा यात काय फायदा होणार आहे? उलट ती अडचणीत यायची शक्यता जास्त आहे. बागडे साहेब, माझा नवराही देशासाठी लढत होता. शेवटी पदरात काय पडलं? मी त्यांना गमावून बसले. आता मला माझ्या मुलीला गमवायचं नाहीये. ती तुम्हाला या बाबतीत कोणतीही मदत करू शकत नाही. हो, पण वहिनी, बागडे साहेब, प्लीज. आई, त्याला काय म्हणायचं ते मी ऐकून तरी घेऊ का? साक्षी, मला तुझ्या एकटीशी बोलायचं आहे. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते इथेच बोला. आई, प्लीज थांब, जरा शांत हो. बागडे साहेब,